विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसऱ्या युनिटमधील 3.5 द अल्केमी ऑफ नेचर याविषयी माहिती घेणार आहोत. निसर्गाची किमया. चिटचॅट ॲक्टिव्हिटीमध्ये ॲक्टिव्हिटी नंबर 2, रोल ऑफ नेचर. वी नो व्हॉट इज द रोल ऑफ नेचर. नेचर is provider, nature is creator, nature is supporter. So the nature is our best friend, the nature best teacher. Here the author tried to tell us the importance of the nature. Open page number 119, द अल्केमी ऑफ नेचर. निसर्गाची किमया, द मॅजिक ऑफ द नेचर. द ऑथर ट्राय टू टेल अस द हाऊ युजफुल द नेचर in our human life. Its description described in this lesson. Open page 119, the alchemy of nature. The first, William Blake write a poem about the nature. What he says: to see a world in a grain of sand and a heaven in a wild flower. Hold infinity in the palm of your hand and eternity in an hour. म्हणजे पहा की विल्यम ब्लेक म्हणतात की वाळूच्या कणात जग पाहण्यासाठी आणि एका वन्य फुलात स्वर्ग पाहण्यासाठी तुमच्या हाताच्या तळव्यावर अमर्यादपणा धरा. आपल्या हाताच्या तळव्यावर अमर्यादपणा धरा आणि एक तासात शाश्वतता धरा. इटर्निटी म्हणजे शाश्वतता. तर विल्यम ब्लेक give message to all of us about the nature. First stanza: we instinctively turn to outdoor activities and nature as a way of relaxing and enhancing our well-being. बघा, आपण सहजपणे निसर्गातल्या बाह्यक्रिया पाहतो. तो एक आपल्याला विश्रांतीचा मार्ग आहे. रिलॅक्सिंग अँड एनहान्सिंग आवर वेल बिईंग. रिलॅक्सिंग अँड एनहान्सिंग म्हणजेच आपले हित कल्याण वाढवण्याचा मार्ग म्हणून आपण ते वळतो निसर्गाकडे. नेचर सूथ्स अँड नर्चर्स. बघा, निसर्ग आपल्याला अनेक गोष्टी बऱ्या करतो, त्याचबरोबर आपले संगोपन करतो, पालनपोषण करतो. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स. त्याचबरोबर निसर्ग आपल्याला परिपूर्णता पूर्ण करतो, त्याचबरोबर आपल्याला प्रेरणादायी ठरतो, प्रेरक ठरतो. नेचर व्हिस्पर्स अँड कमांड्स. बघा, त्याचबरोबर निसर्ग आपसात कुजबुजतो अँड कमांड्स आणि आज्ञा देखील देतो. आर यू लिस्निंग? तुम्ही हे ऐकत आहात का? तर जेव्हा व्हेन आय डू इट लिव्ज मी इन कम्प्लीट ऑ. बघा की जेव्हा मी हे करतो तेव्हा तो मला पूर्णपणे आश्चर्यचकित करतो. व्हेन आय डू इट लिव्ज मी इट कम्प्लीट ऑ. ऑ मीन्स a feeling of respect with wonder. आदरयुक्त आश्चर्याची भावना किंवा मला पूर्णपणे आश्चर्यचकित करतो. कोण? निसर्ग. वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन आवर गार्डन. हिअर द ऑथर
try to tell his own experience. We have a hibiscus plant in our garden. बघा आमच्या बागेमध्ये एक जास्वंदीचं रोपटं झाड आहे. एव्हरी फोर्टनाईट ए फ्लावर ब्लूम्स ऑन इट, बिग, ब्राईट अँड टेंडर. बघा दर 15 दिवसाला, पंधरवड्याला त्याला फुलं येतात. अतिशय तेजस्वी, त्याचबरोबर अतिशय नाजूक अशी ती फुलं असतात. ए फ्लॉवर ब्लूम्स ऑन इट, बिग, ब्राईट अँड टेंडर. थ्रू द डे इट स्माइल्स विथ द सन अँड डान्सेस विथ द विंड. बघा दिवसभर ती फुले अगदी हसरी अशी दिसतात, सूर्यप्रकाशामुळे फुललेली दिसतात, हसरी अशी दिसतात आणि वाऱ्याच्या झोताबरोबर, प्रवाहाबरोबर ते डोलायला लागलेले देखील आपल्याला पाहायला मिळतात. बट ॲन इव्हनिंग अप्रोचेस इट स्टार्स विल्टरिंग. पण जेव्हा संध्याकाळ व्हायला लागते त्यावेळेस काय करतात, इट स्टार्स विल्टरिंग. विल्टरिंग मीन्स टू ड्राय अँड ड्रूप, सुकणे. विल्टर, WILT, विल्टर, विल्टिंग, विल्टिंग टू ड्राय. द मॉर्निंग आफ्टर इट withers completely, and by evening it falls and becomes one with the earth again. बघा म्हणजे सकाळी होताच ते सुकलेले असतात आणि संध्याकाळपर्यंत ते फुले गळून देखील पडतात. अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन, आणि पृथ्वीवर ते पडतात, जमिनीवर पडतात. द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे. बघा आणि मग हे फुलांचं जीवन फक्त एक दिवसाचं असतं. यट इट डज सो इन फुल स्प्लेंडर. परंतु ते काय करतात, परिपूर्ण अशा वैभवशाली, भव्य दिव्य अशा पद्धतीने असतात. वॉट इफ वी टू लिव्ड आवर लाईफ हावेवर शॉर्ट टू इट्स फुलेस्ट. बघा आणि काय आपण सुद्धा अशा प्रकारे जीवन जगलो तर हावेवर शॉर्ट इट इज फुलेस्ट, आपण देखील असे परिपूर्ण होऊ शकतो. द ऑथर ट्राय टू गिव्ह लॉट ऑफ एक्झाम्पल्स हिअर. द सेकंड experience try to tell us, we went to a rocky beach and saw the spread of the majestic ocean. बघा त्यानंतर आम्ही एका खडकाळ किनाऱ्या लगत गेलो तर त्या ठिकाणी प्रचंड मोठा असा महासागर पसरलेला होता. अँड रॉक्स अलॉंग साईड, आणि आसपास भोवती खडक होते. कर्व्ड, स्कल्प्टेड अँड शेप्ड बाय द वॉटर. कोरीव असे ते खडक, त्याचबरोबर असे एक वेगळे स्कल्पचर केलेले, म्हणजे घडीव काम केलेले अशा प्रकारचे खडक त्या समुद्रामध्ये असलेले दिसले. ते जणू काही त्याला पाण्यानेच असे आकार दिलेले होते. शेप्ड बाय द वॉटर. वॉटर इज सो जेंटल, रॉक इज सो हार्ड, yet as the water flows over it every day for years, the rock gives in. बघा खडक त्या समुद्राच्या पाण्यात वर्षानुवर्षे राहतात. पाण्याचा त्याच्यावर मारा होतो. पाणी इट इज व्हेरी डेलिकेट, जेंटल, अतिशय नाजूक, परंतु त्या कठीण अशा खडकाला देखील आकार या पाण्याच्या लाटामुळं किंवा प्रवाहामुळं तो मिळतो. इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स. म्हणजेच पाण्याच्या आज्ञेनुसार त्या खडकांना आकार येत जातो. और प्रॉब्लेम्स आर सो कोलोसल. बघा आपले समस्या देखील खूप मोठ्या आहेत, प्रचंड. कोलोसल, extremely large,
अँड वी आर सो स्मॉल. परंतु आपण मात्र खूपच लहान, मोठे. वी आर सो स्मॉल, इतके लहान आहोत की यट इफ वी परसिस्ट, की आपल्याला टिकाव लागणे म्हणजे टिकाव धरून राहणे आवश्यक वाटते. वी सॉ स्मॉल बिट्स ऑफ ग्रास peeping through the small cracks in a concrete pavement. Next experience, author try to tell us, we saw small bits of grass peeping through the small cracks in a concrete pavement. बघा, फुटपाथवरील जे कॉन्क्रीट आहे त्या कॉन्क्रीटमधून काही गवत उगवायला लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. बघा, काही फुटपाथ असेल किंवा फरशा असतील तर अशा थोड्याशा जागेमधून सुद्धा छोटे छोटे गवत उगवायला आपण पाहतो निसर्गामध्ये. इट लेफ्ट्स अस थिंकिंग, ते आपल्याला विचार करायला लावणारी गोष्ट आहे. हावेवर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, अशक्य गोष्ट आपल्याला कदाचित त्याला पाहायला मिळते. देअर इज ऑलवेज ॲन ओपनिंग, परंतु ती आपल्याला नेहमीच सदैव उघडपणे पाहायला मिळते. वी सॉ ए ट्री बेअर ऑफ ऑल लिव्ज इन द कोल्ड विंटर मंथ्स. त्यानंतर बघा, आपण थंड अशा थंडीमध्ये अनेक वृक्ष उजाड झालेले पाहतो. म्हणजे त्यामुळे बघा की आपल्याला माहिती आहे की काही थंडगार हिवाळ्याच्या महिन्यात एक झाड पाहिले तर ते सर्व पाने झडलेली असतात, उजाड दिसतात. मग आपल्याला काय वाटतं की वी थॉट इट्स चॅप्टर वॉज ओव्हर, म्हणजे आपल्याला वाटतं की ते आता त्याचा अध्याय पूर्ण झाला, आता ते झाड पूर्णपणे गेलं, उठलं काही की असं वाटून जातं. बट 3 months passed, spring set in, and the tree was back to its green majesty once again. परंतु 3 महिने उलटल्यानंतर गेल्यानंतर वसंत ऋतूचा प्रारंभ झाला की पुन्हा पालवी फुटायला लागते त्या झाडांना आणि फुल ऑफ लीव्ज, फ्लॉवर्स, बर्ड्स अँड लाईफ. म्हणजे मग पुन्हा पूर्ण नव्या जोमाने पक्षी, पाने ह्यांचं जीवन परत त्याच्यावर चालू होतं. म्हणजेच तो निसर्ग आपली जीवनशैली पुन्हा चालू करतो. व्हॉट इफ वी टू हॅड द conviction that however difficult things are right now. बघा, आणि मग आपण देखील अशा प्रकारे आपलासुद्धा असा विश्वास असला पाहिजे की जरी आता अशक्य गोष्टी दिसत असल्या तरी तशा राहणार नाहीत. अँड इट विल नॉट रिमेन सो फॉर, रिमेंबर धीस टू सेफ, these too shall pass. बघा, we saw an army of ants lugging a fly which was at least 10 times the ants size. बघा, मग आणखीन एक अनुभव ऑथर ट्राय टू टेल अस. आम्ही एका माशीला खूपच प्रयत्नपूर्वक ओढत नेणारी मुंग्यांची फौज किंवा एक टीम आम्ही पाहिली. जवळजवळ त्या दसपट अशा साईजचा तो इन्सेक्ट्स परंतु किंवा अँट त्या कशा त्याला वाहून नेतात हे आपण पाहतो की एखाद्या किड्याला एवढा लहान लहान मुंग्यासुद्धा कशा वाहून नेतात हे आपण बघतो. तर ती माशी, तर ती माशी मुंगीच्या आकारापेक्षा कमीत कमी 10 पट मोठी होती. पण तरीसुद्धा त्या मुंग्या माशीच्या भोवती
अशा सुसंघटित झालेल्या होत्या ग्रुप करून आणि त्या वाहून नेतं. ऑर्गनाइज देमसेल्स अराउंड द फ्लाय, लिफ्टेड इट ऑन फ्रेल फ्रिलर्स. फ्रेल फ्रिलर्स म्हणजे काय, कमजोर अशा वाटत, अँड कॅरीड इट टू क्वाईट ए डिस्टन्स, आणि अगदी काही अंतरावर त्यांना वाहून नेत होत्या. देअर टीमवर्क अँड परसिवरन्स वेअर इम्प्रेसिव्ह. बघा, आणि मग त्यांचं जे टीम संघटित असं कार्य, त्याचबरोबर त्यांची चिकाटी ही अतिशय प्रभावी असलेली आपल्याला पाहायला मिळते. What if we too are consistent, organized, focused? Spider webs are delicate yet very strong. बघा, आणखीन सांगितलं की आपण देखील अशा प्रकारे संघटित होऊन आपण कार्य करू शकतो किंवा आपली जीवनशैली ही करू शकतो. द नेक्स्ट फोकस गिवन हिअर, द स्पायडर वेब्स आर डेलिकेट. बघा, एका कोळ्याचे जाळे ते तर अतिशय नाजूक असते, बट इट इज व्हेरी स्ट्रॉंग, परंतु येट इट इज व्हेरी स्ट्रॉंग. ए रेनबो कलर्स द एंटायर स्काय. बघा, ते इंद्रधनुष्याचे रंग पूर्ण आकाश वेढून घेतात, रंग पूर्णपणे आकाशाला रंग देतात. ऑयस्टर टेक इन ए ग्रेन ऑफ सँड, दे ओपन अप विथ ए पर्ल. बघा, शिंपल्यात राहणारे एक प्रकारचे मासे ऑयस्टर, ते ते देखील काय करतात की एक मोती तयार करतात. टेक इन ए ग्रेन ऑफ सँड, दे ओपन अप विथ अ पर्ल. बघा, आणि तो एक वाळूचा कण त्याचं मोतीमध्ये रूपांतर होऊ शकतो. इन्युमरेबल स्टार्स शाईन अक्रॉस द इन्फिनेट स्काय. बघा, असंख्य तारे ते देखील आकाशामध्ये चमकलेले आपल्याला पाहायला मिळतात. क्लाउड्स टेक न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मोमेंट. प्रत्येक क्षण जाणारा क्षण आहे त्याला ढग वेगवेगळे असे आकार देतात. इफ वी ट्राय टू ऑब्झर्व इन द स्काय, देर इज डिफरंट टाइप्स ऑफ शेप्स वी लुक इन द स्काय. द विंड मेक्स ट्रीज डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन. बघा, आणि वारा देखील झाडांना वेगवेगळ्या प्रकारे डोलवतो, म्हणजेच अडथळा न आणता देखील ते झाडे इकडून तिकडे डोलतात वगैरे. अनहिंडर्ड म्हणजे काय, नॉट हिंडर्ड ऑफ ऑर ऑब्स्ट्रक्ट, म्हणजे कुठल्याही प्रकारचा अडथळा न आणता ते झाडे डोलायला लावतात. वॉटर विदाउट हिंट ऑफ इगो चेंजेस इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड द विंड. बघा, त्याचबरोबर पाणी देखील कुठल्याही प्रकारचा अहंकार न बाळगता सूर्याच्या आणि वाऱ्याच्या हुकमावरून त्यांचे रूप बदललेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ह्या सगळ्या निसर्गाच्या गोष्टी किमया आपल्याला पाहायला मिळतात. वेन वी सी ए कॅटरपिलर टर्न इंटू ए बटरफ्लाय. बघा, आपण सुरवंटाचं रूपांतर फुलपाखरामध्ये कशा प्रकारे होतं. अ फ्लावर टर्न इंटू ए फ्रूट, किंवा फुलाचं रूपांतर फळामध्ये कशा प्रकारे होतं. वी एक्सपिरियन्स द अल्केमी ऑफ नेचर. बघा, आपण हे अनुभव किंवा ही निसर्गाच्या किमयेचा अनुभव आपण निसर्गामध्ये घेतो. वी टच इट अँड बिकम गोल्ड अवर सेल्स. बघा, आणि मग ही निसर्गाची आपण तिला स्पर्श करतो आणि स्वतः सोने बनतो. अशा प्रकारे रक्षा भराडिया ट्राय टू टेल अस द इम्पॉर्टन्स ऑफ नेचर. सो वी ट्राय टू कीप द नेचर वेल अँड वी ट्राय टू लिव्ह विथ अवर नेचर. Read the lesson again and try to solve the workshop.